हा जो सावकार आहे याच्या म्हणजे याच्याकडं कोणतंच सावकारीचं लायसन नसून असा अवैधप्रमाणे गरीब लोक जे आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या जमीन हडपवून आणि त्यांना वापस देत नाही, प्रत्येक घरच्यांना म्हणजे हातपाय कापून टाकायची धमकी कुठे Subscribe now and press the bell icon. Never miss an update. साहूकार रमेश माणिकराव शाह ने इन पर कार्रवाई की जाए, इस तरह के निवेदन यहाँ के एसपी जयंत मीना को रामेश्वर यशवंतराव ठोंबरे पांडरगढ़ तहसील जिंतूर जिला परभनी की ओर से की गई। निवेदन में कहा गया है कि उनके पिताजी की तबीयत खराब होने के कारण उन्हें खानगी अस्पताल में इलाज के लिए पैसे लग रहे थे, इसलिए उन्होंने साहूकार रमेश माणिकराव शाह ने महालक्ष्मी ज्वेलर जिंतूर इनके पास से 3 लाख रुपए ब्याज के तौर पे लिए हुए थे। बदले में साहूकार रमेश माणिकराव शाह ने उनके भाई के 2 कोरे चेक और माँ के नाम का बॉन्ड इस तरह से लेते हुए इन दोनों के लेने के बावजूद रजिस्ट्री जो खेती की थी वो ऑफिस में बुलवाकर रजिस्ट्री ऑफिस में ही वहाँ की खेती उन पर नाम पर करा ली और पैसे 3 लाख रुपए दिए, लेकिन उनके पिताजी का देहांत होने इस मामले को जब सामने लड़कियों ने अपने तरफ से पैसे देने की कोशिश की, लेकिन साहूकार पैसे लेने को तैयार नहीं। उनका कहना है कि हमने 3 एकड़ जमीन रजिस्ट्री कर ले ली है और हमने इसका मुआवजा दिया है, जबकि इस खेती की कीमत देखा जाए तो आज के दौर पर 7 लाख रुपए एकड़ से तो 21 लाख की जमीन 3 लाख रुपए में कौन कैसा दे सकता है, एक सवाल है। दूसरी बात ये बात है कि अवैध साहूकारी में जिस तरह से 2 चेक कोरे लिए जाते हैं, एक कोरा बॉन्ड लिया जाता है, उस तरह से ये साहूकार ने रमेश माणिकराव शाह ने उनके 2 भाई के 2 चेक और एक बॉन्ड लिया हुआ है। इस बात को लेकर उन्होंने जब उनको कहा कि 3 लाख रुपए के बजाय हम 4.5 लाख रुपए देंगे और हमको खेती वापस दीजिए, लेकिन साहूकार ने अपने गुंड प्रवृत्ति के लोगों को लाकर उनके घर पर डराना धमकाना शुरू किया। इस तरह का उन्होंने बात बताते हुए रमेश राव माणिकराव शाह ने इस पर उचित कार्रवाई करे, इस तरह का एसपी के पास निवेदन दिया गया है। एसपी साहब ने इसे डीवाईएसपी जिंतूर के हवाले करते हुए अब वो क्या कार्रवाई करेंगे इस बारे में आने वाला समय ही बताएगा। इस पीड़ित किसान के लड़के का क्या मामला है, इस मामले को लेकर न्यूज़ परभनी महानगर की टीम जब उसके गांव पहुंची और वहां की जब जायजा लिया, आइए उसके बारे में हम बताते हैं। साथ जिंतूर के कर्तव्यदक्ष डीवाईएसपी श्रावण दत्त इनसे मुलाकात की। उन्होंने बताया कि इस पर गुना रजिस्टर 39/2021 महाराष्ट्र साहूकारी 2014 कलम 4142 के तहत उस पर अपराध दाखिल किया गया है। ये साहूकार पर पहले ही जिंतूर पुलिस थाने में अपराध दाखिल किया हुआ है। इस बात को लेकर उन्होंने हमें अवगत कराया और इस युवक ने जिसने ये मांग की है उसने क्या मांग थी और वहाँ के किसान जो है, वहाँ के घर के लोग हैं, जो उस गांव के लोग हैं, उन्होंने क्या कहा आपके सामने रख। आदाब, नमस्कार, आपके पास शेख इफ्तिखार। आज हम यहाँ जिंतूर तहसील के पांडरगढ़ा गांव में आए हुए हैं। यहाँ का मामला इसलिए हम यहाँ पर पहुँचे कि 3 मासूम बच्चे और 2 औरतें, इनका देखभाल करने वाला कोई नहीं, इनका जो करता धरता था उसका देहांत हो चुका है। उसका तबीयत खराब थी, तबीयत खराब में जो तो यहाँ के अवैध साहूकारी करने वाले रमेश माणिकराव शाह ने, इस साहूकार ने इनसे भुला फसला कर 3 लाख रुपए उनके बीमारी के लिए देते हुए, उनके मजबूरी का फ़ायदा उठाते हुए ये खेती अपने नाम पर रजिस्ट्री करके लिए, ऐसा इनके परिजनों का कहना है। इसलिए हम ये खेती में आए हुए कि भाई खेती का विवाद क्या है, जो जिंतूर से लेकर एसपी साहब के परभनी शहर तक पहुँचा है। एसपी साहब कर्तव्यदक्ष पुलिस अधीक्षक जयंत मीना इन्होंने यहाँ के डीवाईएसपी उनके पास वर्क किया है और यहाँ के कर्तव्यदक्ष डीवाईएसपी इस पर पूरी तरह से न्याय देंगे, ऐसी अपेक्षा इन लोगों की है। हम उसी को मामले को लेकर इनके पास पहुंचे हैं। हम मिलते हैं पहले उनके परिवार के, जिस बच्चे के नाम पर जो अज्ञान है, यानी कि उम्र से कम था, उसके नाम से खेती की हुई थी, उस बच्चे से मिलते हैं कि भाई इस बच्चे ने जाकर उस रजिस्ट्री का इसको मालूम है क्या है, सविस्तर जानकारी आप हम हमारे दर्शकों के सामने ला रहे हैं। तुमचं नाव सांगा बेटा। रामेश्वर ठोंबरे। ये तुमच्या वडिलांनी केवायसी कशामुळे? वडिलाच्या दुखण्यासाठी पैसे लागू लागले म्हणून 3 लाख रुपये घेतले आपण। अच्छा, हा, तर कसे म्हणजे काय म्हणून घेतले होते का, विकण्यासाठी घेतले होते शेती? नाही हे व्याज व्यवहारीसाठी व्याजाने पैसे घेतले होते त्याच्याकडून। अच्छा, हा. ये रमेश शहाणेला तुम्ही ओळखता का? वडील ओळखत होते। तुम्ही ओळखत नाही, हा. तर मग तुम्ही रजिस्ट्री कशी काय करून देऊन दिली? तुमच्याच नावावर होती ती हो रजिस्ट्री? ना, पण दुखण्याला पैसे लागल्याच्यानं हां, परेशानी होती म्हणून मग घेतले पैसे त्यांच्याकडून। असं का? हम्म. आणि मग तुम्ही तिथे गेल्या रजिस्ट्री ऑफिस मध्ये गेला? हो, कोणत्या कार्यालयात आपले गेला? तहसील कार्यालय। अच्छा, हो तिथं जाऊन समजा एक पूर्ण प्रकरण केलं. हो, आता तुम्हाला केव्हा समजलं की तुमची खेतीवरती हे करायला म्हणून? ते इथं येऊन म्हणू लागले, ताबा करण्याचा प्रयत्न करू लागले। असं का? हा, म्हणून आम्हाला आलते लक्षात कसे आलं. काय लोक आणले? ते लोक 4-5 जण घेऊन आले दुसरे आणि म्हणू लागले यांना आम्ही शेत विकलं म्हणून असं हे करू लागले। हां, मग तुम्ही काय म्हणलं आता हे? आम्ही म्हणलं आम्ही तुम्हाला पैसे देऊन टाकतो, आमची शेती जमीन वापस द्या आम्हाला। तर ते विकलं म्हणू लागले अगोदर। हां, ताबा हे आमचाच आहे, आम्ही दरवर्षी नागरिकतो हे करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मयत यशवंतराव यांच्या पत्नी आमच्या बरोबर आहेत. आम्ही त्यांच्यासमोर विचारपूस करू की त्यांना केवढं माहीत आहे याच्यातलं, आणि खरोखरच म्हणजे हे अवैध साहूकारीमध्ये अडकलेले आहेत का यांनी स्वतः यांच्या मालकाने विकली, याबद्दल आम्ही त्यांच्या पत्नीशी बोलत आहोत. अनिता यशवंत ठोंबरे,
आणि आम्ही शेतीच करतो. 3 एकर शेती आहे आणि 3 मुलं येतं, 3 मुली येतात, आम्ही दोघे येतं. आम्हाला याच्या उभार शेती गीती नाही, काय नाही, आम्ही शेतीच करतो. आणि यांनी येऊन इथं हे करायलेत, कलमा करायलेत. आम्ही म्हणतात विकत घेतलंच म्हणायले तर. आणि माणसं घेऊ आलेत, बाया घेऊ आलेत. रोज आम्हाला इथं आले की शेतीत म्हणतात तुम्ही येऊच नका अजिबात, वापस काढू द्यायले सर. बरं, आता तुम्ही जे पैसे येतात त्यांना पैसे तर तुम्हाला परत करावंच लागणार ना? परत करू आम्ही, पैसे करू म्हणालोत, पण आमचं ऐकणं आम्हाला रोज बी दर रविवारी येऊ इथं कलमा करायले तर. आम्हाला इतकीच जमीन आहे सर, या जमिनीशिवाय आम्हाला काही मार्ग नाही. आम्ही इतकी शेतीशिवाय आम्हाला मार्ग नाही. आमचा दुसरा काही धंदा नाही, काय नाही, शेतीच आहे. आणि 3 मुलं 3 मुली, आम्ही दोघीजणी येतात. आम्हाला इतक्या शेतीशिवाय काही पुन्हा उपयोग नाही. आणि ही शेती जर गेली नाही, जर आम्हाला वापस दिली तर आम्ही इथं आत्महत्या करून राहणार. आम्ही वावर सोडून कुठं जाणार नाहीच. आमचाच ताबा आहे ना, आम्ही शेती वाहतो. शेजाऱ्या पाजाऱ्याला पण पुसा. आम्ही दरवर्षीसुद्धा आम्ही याच्याशिवाय काहीच काम करीत नाही. शेतकरी आहेत आम्ही सर, याच्याशिवाय दुसरं काहीच तुम्ही नाही. त्यांच्याकडून जे पैसे घेतले त्याचे पैसे किती मोबदला तुम्ही? आमचे 3 लाख रुपये घेतलेत मालकानं म्हणा, पण ते आम्ही पुन्हा परत द्यायला तयार आहेत. किती देणार तयार? आता आम्ही जितके होते तितके देऊन टाकणार आहेत. 4.5 लाख रुपये देऊन टाकणार आहेत. ते कशामुळे म्हणजे ते म्हणाले तर आम्हाला की याजाने घेतलेत आमचे, आम्हाला 10 लाख 11 लाख रुपये द्या, 12 लाख रुपये द्या. आम्ही इतके कुठून द्यावं? इतकं शेती का आमचं काय धकणार का? आणि इतके पैसे कुठून द्यावं सर आम्ही? पण ते म्हणतात आम्हाला इतके पैसे देतलेत बरं नाहीत, मी दुसऱ्या शेतीत येतो, मी अजिबात तुम्हाला देतच नाही. पुरं 2दा गेले पैसे घेऊन तर त्याने घेतले नाही. मग आम्ही काय करायचं? मधू आहे ते मोठा आहे, आम्ही दोघे येतात. 3 मुलीचे लग्न झाले. मग आम्ही काय करायचं? याच्यावर आम्हाला काहीच पर्याय नाही. माझं नाव अर्जुन यशवंतराव ठोंबरे. मी 10व्या वर्गात शिकतो. आणि हे सोनाराचा माझ्या वडिलांना पैसे घेतलेले, हे गुंडे घेऊन येऊ लागले आणि धमकी देऊ लागले आम्हाला, म्हणू लागले आमच्या वावरात जाऊ नका आणि हे करून. गांव के हमारे साथ है ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर उत्तमराव कोडे. आपण यांची खेतीच्या बद्दल जे झालेलं आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही इथे ग्रामपंचायत सदस्य आहात, काय म्हणजे काय तर प्रकरण काय? मी सर काय सांगू शकतो, कारण माझं नाव ज्ञानदेव उत्तमराव कवडे, पांढरगाळा रहिवासी मी इथला आहे, सदस्य आहे. समजा नातले का असो किंवा नसतो, हे पण हे जे गहाण टाकण्याचं कारण ते बिमार आजारी असल्यामुळं त्यानं हे 3 लाख रुपये मला स्वतः म्हणले होते की मला काहीतरी गहाण टाकून मला दाखवण्यासाठी मी कोणाचे तरी पैसे काढतो, सावकाराकडून हो की कोणाला तरी जमीन गहाण टाकून असे बोलले होते. आणि मग ते ज्यावेळेस मी औरंगाबादहून दवाखान्यातून आल्याच्या बाद यानं काय केलं, जिंतूरमध्ये उतरले. जिंतूरला रूम असल्यामुळं ते ह्यानं काय केलं, ते जिंतूरला थांबले आणि मी माझ्या गावाकडे वापस आलो. तर त्यानंतर माझ्याच माघारी त्यानं दुसऱ्या दिवशी या अज्ञान पालक लहान मुलाला घेऊन गेले आणि त्याची रजिस्ट्री कोणाला न येता मागता माघारी रजिस्ट्री करून घेतली. आणि ते परस्पर म्हणजे चक्कवाटे पैसे दिले त्यानं, असे कॅश बी नाही दिले. आणि ते किती दिले तर त्यानंच घेतले. मग फक्त एवढं सांगितलं की मग आम्हाला दवाखान्यात या म्हणले पुन्हा डबल. आणि त्याच्यावर 15-3 वारालाच ते आमची मेहणी वारले गेली. बरं, आता सध्या तुम्ही जे सावकार आहेत शहाणे, हां. यांचे पैसे तुम्ही देण्यास तयार आहात का? हो. किती देणार तुम्ही? म्हणजे आता त्यांनी 3 किती घेतले होते? त्यानं किती घेऊ, पण आपल्याला मग आमच्या जीवाच्या पलीकडे मग आम्ही 3, 4.5 असे प्रमाणात याचे पैसे देऊन टाकू. अच्छा. याला काय हरकत नाही. आम्ही कारण आणलेले आहेत ना पैसे, आम्ही परत देऊ बाबा. कारण आपण दुखले ना आणले नाही पैसे वापस देऊ. पण ते 12 लाख 15 लाख घेतले म्हणतोय, रानाचं घेतले म्हणतोय आम्ही, रजिस्ट्री मी स्वतःच्या नावची झाली म्हणतोय. माझ्या बायकोलाच म्हणा असं, म्हणजे त्याची बोलणे भाषा 2-3 वेळेस इथं येऊ नये असं बोलला ते की आमच्या शेतात येऊ नका. स्वतः मी इथं ऐकलं त्याला. आपण ग्रामपंचायत सदस्य आहात. हो सर. त्या लहान लहान मुलांचं म्हणणं हे आहे की ते गुंड प्रवृत्तीचे माणसं इथं घेऊन येतात गावात. हा, तर ते 10-5 माणसं ते 2 वेळेस घेऊन आले होते इथं. तर ते म्हणले रान मोजायला सुद्धा आले होते, रान मोजून गेले. इथंच असं इथंच ह्या टायमालाच इथंच त्याने हे केलं होतं, इथंच बैठक घेतली होती त्यानं. तर ते तुमचं म्हणणं काय म्हणलं, बाबा ते पैसे येतात. आम्ही ते म्हणले तुम्ही बोलूच नका, मी रान इकडं तुमचं काही हे नाही काय नाही. बायला म्हणले तुम्ही, आम्ही सांगितलं तुमचं काही संबंध राहणार नाही असं बोलले ते. 3 वेळेस त्याला वापस गेलो तर आम्ही त्याला 2 वेळेस मी तिथं जाऊन म्हणलं बाबा मी नम्रतेनं सांगतो, हो पैसे तुमचे घ्या आणि बस पोरा लेकरं बाळाचे उपाशी मरतील, त्याला दुसरी जमीन नाही काय नाही, ज्याची घेतली त्याची वापस परत द्या, पैसे तुमचे घ्या. मी चकवाटे आमच्या ते ह्याच्या बहिणीला सुद्धा घेऊन गेलो होतो पैसे. जमीन त्या सावकाराला तुम्ही दिली, हा. अशा परिस्थितीत या परिवारावर काय उदरनिर्वाहाचं काय काय साधन साधन आहे? आहे का? दुसरं काही साधनच नाही याच्याशिवाय. आता एक शिकायला 2 लेकरं येतं आणि दुसरं व्यवहार काय, आता मेडिकल बी बंद पडलं त्याचं आहे तर. आणि लहान मुलाला काय करू शकतात. आणि हे दोन्ही माया लागणारे काय करणार, शेतामध्ये रोज मजुरी करणार, दुसरे शिपारायच नाही द्यायला. तुम्हाला प्रशासनाचे काय म्हणणं आहे
की शेतीबद्दल काय आहे तुमचं म्हणणं? शेती त्याची त्याला परत मिळावा आणि ह्याने याची ते सावकाराकडून याची यायला परत मिळावा. ही कशी आनंदानं खाते 3 एकर आणि त्याच्या बहिणी हे ते उद्या त्याला इथं राहावं लागणार नाही तर त्याची परिस्थिती याला हे गाव सोडून जावं लागणार आहे 100%. आता यायचं ताबा आहे यानं हां किती वर्षापासून? जवळजवळ आता मला स्वतःच कळत नाही त्याची कमी जास्त 3 पिढ्या झालेल्या. 3 पिढ्यापासून आजी मग आमचे ते पहिलेच हे होते ते सगळे त्याचे ते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नाव प्रभाकर यशवंतराव ठोंबरे आहे. मी राहणार पांढरगळा येथील रहिवासी आहे. गेल्या 2018पासून माझे वडील बिमार होते. त्यांच्या ऑपरेशनसाठी भरपूर खर्च लागत होता. त्यासाठी वडिलांनी इमर्जन्सी म्हणून एका त्यांच्या ओळखीचे खाजगी रमेश माणिकराव शहाणे या सावकाराकडून दवाखान्यासाठी 3 लाख रुपये घेतले होते. आणि ते 3 लाख रुपये घेतलेले असताना व्याजानं 4% असं म्हणून त्यांनी 3 लाख रुपये घेतले होते. तरी त्यांना 8 रजिस्ट्री म्हणून त्यांनी त्यांच्या मिसेसच्या नावावर अनुराधा रमेश शहाणे यांच्या नावावर 3 एकर जमीन 8 रजिस्ट्री म्हणून करून घेतली होती. तर त्याच्यानंतर वडिलांना दवाखान्यात गेल्यानंतर वडील जेव्हा वारले त्यावेळेस हा रमेश माणिकराव शहाणे गावी येऊन पैसे मागत होता. घरी 1-2 वेळेस मला 2 विधवा आई आहेत, 2 लहान भाऊ आहेत. घरी येऊन आईला पैसे मागत होता. त्यावेळेस विचारपूस केली असता एवढं कळालं की याच्याकडून 3 लाख रुपये घेतले होते आणि ते 3चे आज पैसे मागायला आलेला आहे. त्याच्यानंतर मी रजिस्ट्री वगैरे बघितली तर त्यानं त्याच्या नावचा वडील वारलेलं म्हणून त्यांनी फेर पण लावला होता. कदाचित त्या गोष्टीमुळे वडिलांना थोडंसं प्रॉब्लेम आले असतात. आणि त्यांनी नंतर मग गावात येऊन पैसे मागायला आल्यानंतर मी गावातले मोठी मंडळी घेऊन मी त्यांच्याकडे पैसे घेऊन गेलो. त्यांना पैसे त्यांच्या दुकानावर घेऊन गेलो. बाबा तुमचे 3चे काय जे पैसे झाले असतील तर त्यांनी 3चे काय जे पैसे झाले असतील आम्ही देऊन आमची शेती आम्हाला वापस द्या. कारण जवळपास आजोबा पणजोबापासून ही शेती आम्हीच करत आहोत. माझ्या लहानपणापासून मी स्वतः शेती करतो. तर पैसे घेऊन गेले असता त्यांनी सरळ सांगितलं की माझे 12 लाख रुपये झाले आहेत. 12 लाख रुपये द्या, मी तुमची शेती द्यायला तयार आहे. त्याच्यानंतर मी परत तेवढ्या पैशाची 12 लाख त्याचे म्हणजे पैसे घेऊन फक्त 16 महिने झाले होते. तर 16 महिन्यात आम्ही त्याच्याकडे गेले असता 12 लाख रुपये झाले असे म्हणाला. नंतर मग मी परत घरी आलो, परत पैशाचं नियोजन बघितलं आणि परत मोठाली मंडळी घेऊन त्यांच्याकडे पैसे देण्यासाठी 12चं नियोजन बघून समजा त्यांच्याकडे गेलो की एवढं याच्यातलं तुम्ही काहीतरी बाबा जेवढे घेतले 3चे काय जे होता हिशोबानं घ्या आणि आमची शेती आम्हाला द्या म्हणून गेले असता त्यांना सरळ त्यावेळेस सांगितलं की मी ही जमीन आता विकत घेतलेली आहे, मी दुसऱ्याला रजिस्ट्री करून देईन, तुम्ही मला पैसे जर नाही दिले तर मी स्वतः ताबा करीन आणि दुसऱ्याला विकत देईन असं सांगितलं. त्याच्यामुळं आम्ही मग त्यांना भेटल्यानंतर आम्ही साहेबांना भेटलोत आणि हे केल्यानंतर साहेबांनी आश्वासन दिले की 2 दिवसात मी याच्यावर ॲक्शन घेऊन लवकरात लवकर करू. आणि हा जो सावकार आहे याच्याकडं कोणतंच सावकारीचं लायसन नसून असा अवैधप्रमाणे गरीब लोक जे आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्या जमीन हडपवून समजा स्वतः पैसे घेत आहे आणि त्यांना वापस देत नाही. प्रत्येकासंग हे केलेली आहे. त्याच्यावर आधीच 2-3 म्हणजे FIR वगैरे त्याच्या नावावर दर्ज असून आज ते फिरत आहे आणि गावोगावी येऊन धमकी देणं, शिवी देणं, घरच्यांना म्हणजे हातपाय कापून टाकायची धमकी, कुठं भेटला तर जीवे मारण्याची धमकी दिले. 9-10 माणसं गुंड माणूस घेऊन गावात 1-2 वेळेस आला आणि धमकायला लागला. म्हणजे माणसं घेऊन आला, जर तुम्ही वावरात येता तर आम्ही कापून टाकायची पण धमकी दिली. शेतात येऊन जनावरांचे भुसं ते फुकून दिले. शेतात ताबा करण्यासाठी माघारी माणसं पाठवते. स्वतः बी येत होता बरेच वेळेस आणि धमकायचा प्रयत्न करत होता. आता आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे की आमची लवकरात लवकर मागणी करून त्यांना काहीतरी कार्यवाही करा आणि आम्हाला न्याय द्या. आम्हाला जर ही शेती दिली नाही त्याच्याशिवाय आमच्याकडं सध्या आत्महत्येशिवाय आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय राहिलेला नाही. आता आम्हाला एवढी शेती आहे आणि एवढ्या शेतीवर 2 भाऊ आणि त्यांचा उदरनिर्वाह सर्व बघणं आहे. माझ्याकडे काही दुसरा पर्याय राहिलेला नाही. आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की आमची कशी का असेना आमची शेती आम्हाला परत करण्यात यावी. आम्ही त्यांचे जे पैसे आहेत 3 लाखाचे जे काही होता ना 1 वर्षाचं व्याज बँकेच्या प्रमाणे म्हणा किंवा त्यांच्याप्रमाणे म्हणा आम्ही 3 लाखाचे 4 लाख रुपयापर्यंत द्यायला तयार आहे. हा व्यक्ती दुसऱ्यांना 4 लाख रुपये 3 एकर जमीन 4 लाख रुपये दुसऱ्यांना विकायला तयार आहे, पण आम्हाला आमची द्यायला तयार नाही. राव कवडे, मी या मुलांचा शेजारी आहे आणि सध्या वैती त्यांच्या शेती आहे. यांच्या वडीला आजोबा पण जेव्हापासून वही त्यांच्याकडेच आहे आणि यांनी 3 लाख रुपये त्या रमेश शहाणे नावाच्या सावकाराकडून घेतलेले आहेत. सावकारी अवैधरित्या आहे, त्यांच्याकडं कसलाही परवाना नाही आहे आणि हे जेव्हा त्यांच्याकडे पैसे घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी साफ पैसे घेण्यास नकार दिला. त्याच्यानंतर मी सुद्धा सोबत गेलो होतो यांच्या. मी त्यांना बोललो की बाबा यांच्याकडे तुम्ही जे दिलेले पैसे आहेत व्याजासहित तुम्ही तुमचे परत घ्या आणि मुलांच्या नावे त्यांना जमीन द्या. त्यानंतर
त्यांचं बोलणं उद्धटपणे आले की ही मी जमीन पुनर्रजिस्ट्री करून घेतलेली आहे, पैसे दिलेले आहेत. असं न करता पूर्ण गावाला देखील या बाबीची माहिती आहे. याच्यात पूर्ण गाव जरी साक्षीत तुम्ही म्हणले तरी तयार आहे. आणि यांच्या ताब्यात जर ही जमीन नाही आली तर ह्या मुलांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन या गोष्टीचा न्यायनिवाडा करण्यात यावा. बरं, या अगोदर तुम्ही आता म्हणलं की अवैध सहकारी याच्यावर काही अधिक गुन्हे झालेले आहेत का? अगोदर यांच्यावर गुन्हा दाखल झाला, आज रोजी सुद्धा गुन्हा दाखल आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये बघावं तसं सहकार्य करायला मिळत नाही आहे. आम्ही काल SP साहेबाकडे गेलो होतो, त्यांनी सहकार्य केलं. आज 2 दिवसानंतर याचा कळेल आम्हाला की काय होईल याच्यात नेमकं. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ठोस कारवाई करू म्हणून. माझं नाव तुकाराम अंकुशराव कवडे. मी यांचे शेजारी आहेत प्रभाकर ठोंबरेचे. ते ज्यांचं कोण सावकार आहे ते 4-5 वेळेस इथं आलेला बघितलेलं आहे. आम्ही शेतात आला 10-5 माणसं घेऊन. आम्हाला शेजारी विचारले आम्ही इथं ताबा करणार आहेत, असं करणार. पण याची वही त्यांचीच आहे 50 वर्षापासून. त्याच्या अशा धमक्या होत्या किंवा आम्ही त्याला पैसे दे 3 लाख रुपये व्याजानं. त्याची जमीन आम्ही विकत घेतली 3 लाखामध्येच. आणि ती आम्हाला आता वहीत करायची इथं. त्याचा आमचा काही संबंध राहिला नाही. दुसरे कोणी माणसं दाखवा घेऊन येऊ लागली इथं. गावात बी आले होते. गावात त्याच्या घरासमोर त्यांचे मिसेसांचे 2 जण येऊन यांना घरच्या धमक्या दिल्या. तुम्ही आमचे पैसे कशामुळे देत नाहीत, आम्ही तुमची जमीन विकत घेतलेली आहे, आमचे 12 लाख रुपये झाले, 3 लाखाचे, असं तसं बोलत होते. देवीदास साहेबराव कवडे आणि ह्यांचा शेजारीच आहे मी. ते नेहमी इथे येऊन किटकिट्या करणं, माझ्या शेताच्या बाहेर व्हा, मी पैसे दिलेले आहेत, विकत घेतले, तुमच्या वडला कोण. पण हे मुलं सगळे अज्ञान होते, त्यांना कळत नव्हतं काही. आणि आता येऊन त्याला त्रास द्यायला ते बायाला ते गावात येऊन शिव्या देतात, म्हणजे भांडणं करतात, म्हणजे असं काही बी घाण बोलतात. म्हणजे तू पैसे दे आमचे, असं झालं तसं झालं, घेताना तुला गोड वाटले. पण आता ते पैसे द्यायले पण ते घ्यायला तयार नाही, नकार द्यायले. म्हणाले मी रजिस्ट्री करून घेतलेली, असं तसं भानगडी आहे त्यांच्या. आणि धमक्या द्यायला की बा तुम्ही जर शेतामध्ये येताना तर मी तुम्हाला मारीन, असं करीन तसं करीन. आरसा आहे ना, कशाला त्या लेकराला बोलतो. हे 27 तारीख हे म्हणे मी 27 एका महिन्याला काय करायचं करतो, कब्जा देतो नाही पैसे देतो. अच्छा, मग ते निघून गेलं. मग 27 तारीख आली का आता? गेली येऊन गेली. ते पैसे घेऊन गेलेत का नाही? गेलता म्हणा, मला काय माहित नाही, पण ते गेलता. हां, मग काय झालं? काय आता ते पुढचं मला माहित नाही, मी तिकडे गेलोच नाही ना. बरं, ते आता ते शेतीसाठी ते पैसे देण्यासाठी गेले होते. हो परंतु आता त्यांना शेतीला पैसे दिले, जे समजा बिमारीसाठी, हो आजारासाठी जे पैसे दिले, आता ते घेऊन चालले तर मग घेतलं पाहिजे का नाही त्यानं? घ्यायलाच पाहिजे ना, जमान आहे ना. हां, खाजगी आपलं एकूण एकाचे इमान, हां, त्यानं त्या दुःखाच्या सपाट्यात दिलं त्याला रजिस्ट्री करून. ते बिमार होतं ना. सध्या ते पैसे देण्यास तयार आहेत ना. हो मग आपलं तेच म्हणणं की बा इथं ते गावात येऊन काय हो आलतं गावात आलतं. हो काय म्हणू लागले ते? तेच म्हणलं ना मी बोललेलं, दुसरं काय. त्याचं चाललं होतं मी आलो, तू याकडं आहे ना आहे, तू कशाला एवढा 4 माणसं जमेव, त्याची जबान काय ते करू आपण, असं म्हणलं. हे पोरगं म्हणलं मला 27 तारीख द्या. 27 तारीख होती. हो ना, त्या लेकरं लहान लहान त्या याच्या सपाट्यात दिलेली आहे. पण आता तिथंच कसं जाऊन आता ती 3 लाखामध्ये शेती भेटते की त्याला. आता इथे काय भाव चालला तिथं? ते तरी आमच्या इथं 7 चालली. 7 झाली. आता 3 लाखामध्ये माणूस मजबुरीमध्ये ठेवणार ना, मजगुरी विकणार नाही मजगुरी ठेवली ना त्यांना. आता हे लोक पैसे देण्यास तयार आहेत. हो, ती काय जिंतूरचं ते काय नाव ते रमेश होणार का रमेश सोनार, ते इथं आज गावात येऊन यांच्या घरी म्हणे धिंगाणा इथं हो करू लागला. हो, धिंगाणा करू लागलं. कोण आलते त्याचे लोक? ते 2 नवरा बाग होते ना, 2 नवरा बाग होते. आणि लोकही काही होते नाही तर बकळ लोक होते. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या गावाच्या माणसाची शेती सावकारीमध्ये जावं का? नाही ना, त्यांचा उदरनिर्वाह फक्त त्या शेतीवरच आहे. ते परत दे बोली म्हणजे परत देणं भागे ना, त्या गाण ठेवलेली. आता ते भेटत नाही म्हणून हा मुलगा यांचा जिथं प्रशासनाकडे गेला, SP कडे गेलेला आहे. हो ना, त्यांना SP कडे त्यानं न्याय मागण्यासाठी त्यानं अपील केलेलं आहे. बरोबर. आपलं काय म्हणणं त्याच्यात? त्याचं का त्यांना पैसे घ्यावं आपले वापस द्यावं बस. पीड़ित परिवार जिसको हम आपके सामने पेश कर रहे थे, हमारा दर्शकों से बोलना और प्रशासन से बोलना यही है कि यहाँ का जो अवैध सहकारी चला रहा है रमेश शाह ने पर इस पर पहले भी यहाँ पर जिंतूर में अवैध सहकारी के गुने दाखिल है, जिसमें उप निबंधक अधिकारी कार्यालय परभनी के अंदर इसके अपराध दाखिल है। और उसमें उसके पास जो दस्तावेज़ मिले हुए, वो दस्तावेज़ में इनके परिवार के भी जो तो खेती के दस्तावेज़ है। हम ये बात बताना चाह रहे हैं दर्शकों को और हमारे जिला प्रशासन को, SP साहब को, यहाँ के DY साहब को, जब अगर से ये लोगों ने खेती बेची है तो खेती बेची है तो फिर इनके कोरे चेक
और बॉन्ड उसके पास किस तरह आए, वो बॉन्ड किस लिए लिया उसने, और वो 2 चेक इनके कोरे किस लिए लिया। जब इन्हें खेती लिया है तो उनकी रजिस्ट्री लेना चाहिए। रजिस्ट्री लेने के बजाय उनके 2 चेक और 1 बॉन्ड लेना यानी कि अवैध साहूकारी में गिना जाता है। इस पर उचित कार्रवाई करें। अब जाके जो अर्ज पीड़ितों ने जो एसपी साहब के पास दिया है और एसपी साहब ने जो तो वर्क किया है डीवाईएसपी साहब के पास, यहाँ के करते हुए से डीवाईएसपी क्या निर्णय लेते हैं ये आने वाला समय बताएगा और हम आपको जल्दी ही अपडेट हमारे सामने आपके सामने रखेंगे। जो खेती के विवाद में जो अवैध साहूकारी में अटके हुए हैं, इन लोगों से हमारा कहना है कि आपके लिए हमारे चैनल कभी भी सदैव तैयार है। आप आइए हमारे शहर में आकर हमको मिलिए। हमारा कॉन्टैक्ट नंबर है, हमारे कॉन्टैक्ट नंबर से मोबाइल द्वारा हमसे कांटेक्ट कीजिए, संपर्क कीजिए। हम आपको इस दर्शकों तक और आपकी उन अवैध साहूकारों का पर्दाफाश करेंगे और आपको उसको लंगा करेंगे आप जनता के सामने। लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलें। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.